नमस्कार मित्रांनो, मी नसीर. मित्रांनो, कालपासून आपण मोहन भागवत यांची विविध विधानं जे आहेत ते आपण विविध प्रसार माध्यमांना पाहतोय. मोदी म्हणजे नाव न घेता अप्रत्यक्षपणे मोदीवरती किंवा सध्याच्या राजकारणावरती केलेलं एक भाष्य मोहन भागवत, जे की RSS राष्ट्रीय स्वयंसेवकाचे संघ प्रचारक आहेत, त्यांच्याकडनं ही विधानं केली गेलेली आहेत. आणि ही विधानं जेव्हा केल्या जातात, RSSच्या संघ प्रमुखाकडनं जेव्हा विधानं केली जातात, ती काही साधीसुधी विधानं नाहीत असं गृहीत धरलं जातं. तर कालपासनं बऱ्याच प्रसार माध्यमावरती हे फिरतंय आणि व्हायरल होत आहे. तर मित्रांनो, तसं जर पाहिलं आपण मागील काही वर्षात जवळपास 2014-15 पासून जर का विचार केला तर मोदी आणि भाजप किंवा संघ आणि भाजप जे आहे ते एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेले आपल्याला दिसतात. संघाचा जो इतिहास आहे तो आपण जर तपासला तर तो खूप वेगळा आहे, भयंकर आहे असं म्हणू शकतो. आणि त्याच संघातनं म्हणजे जन्मलेली भाजपा आणि त्याच संघाचा अपत्य असलेले नरेंद्र मोदी हे आज सत्तेवरती आहेत आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. पण तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना संघ काही म्हणजे आनंदी दिसत नाही नरेंद्र मोदी यांच्यावरती. तसं देशालाही आनंदी होण्याचं कारण नाही, कारण त्यांची ध्येय धोरणच तशा प्रकारची आहेत. पण संघ हे बोलतोय, ज्या संघाने त्यांना जन्म दिला आपण असं म्हणू शकतो, ज्या संघानेच मोठं केलंय गुजरातपासून ते आत्तापर्यंत जर आपण त्याचा इतिहास तपासला तर त्या संघानेच नरेंद्र मोदी आणि भाजप यांना मोठं केलेलं आहे. आणि आज तोच संघ नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जात आहे. का जात असेल याचा विचार आपण करायला पाहिजे, असा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे ॲक्च्युली. तर तो तसं जर बघायला गेलं आपण तर आता भाजपानी किंवा मोदींनी स्वतःच्या स्वबळावरती 240 पर्यंतची फक्त मजल मारलेली, बहुमत सुद्धा घेतलेलं नाही. आणि संघात आणि भाजपमध्ये मोदीमध्ये अशी काय ओढाताण चाललेली आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नसतानाही आपण एक विचार करू शकतो की सगळं काही त्यांच्यामध्ये ठीक चाललं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण ज्या संघानेच मोठं केलं, ज्या संघानेच पुढे आणलं, त्या संघासोबत आता नरेंद्र मोदी यांचं जर पटत नसेल, भाजपाचं जर पटत नसेल, मागे आपण JP नड्डा यांचंही एक विधान ऐकलं की आता भाजपाला संघाची मदत घेण्याची गरज नाहीये, ते स्वबळावरती सुद्धा जिंकू शकतात वगैरे किंवा स्वतःला सिद्ध करू शकतात, अशा प्रकारे त्यांचं म्हणणं होतं. तर बेसिकली आपण जर पाहिलं तर संघ आणि मोदींमध्ये एक प्रकारचं गृहयुद्ध छेडल्यासारखं झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. नरेंद्र मोदी कदाचित संघाचं कुठलंही म्हणणं ऐकत नसावेत. ज्या पद्धतीने आपण हुकुमशहा तानाशाही चं आपण आधी बोललेलो आहोत आणि या म्हणजे मागच्या काही वर्षात आपण त्यांचं चरित्र सुद्धा नरेंद्र मोदी आणि भाजपाचं पाहिलेलं आहे. तर ते कदाचित आता संघाला सुद्धा पचत नसावं. किंवा संघाचं जर तसं बघितलं गेलं तर संघ ॲक्च्युली एक फॅसिस्ट विचारधारेवरतीच आणि हुकुमशाही पद्धतीचं राजकारण असावं असं त्यांच्या गोळवळकर यांनी सुद्धा बोललेलं आहे. पण त्यांना आता हे मोदींचं जे काही एकाधिकारशाही आहे, हुकुमशाही आहे, ती पचत का नसेल. कारण त्यांनी जो जन्म दिला त्यांच्याच विचारधारेवर जर मोदी चालत असतील तर आज मोदींचं हे चरित्र त्यांना का पटत नसावं. किंवा त्यांचे काही हितसंबंध असतील किंवा मोदी त्यांचं म्हणणं ऐकत नसावेत. ज्या संघाने मोठं केलं त्यांचंच न ऐकणं हे कुठंतरी मोदींना जड जात असावं. आणि कदाचित 240 ज्या सीट्स आलेल्या आहेत त्या सीट्स सुद्धा मला वाटतं म्हणजे बहुमत जे मिळालं नाही ते बहुमत न मिळण्याचे कारण संघ असू शकतं. संघाने आपला काढता पाय अप्रत्यक्षरित्या निवडणुकीच्या आधी घेतलेला आहे. हे जे काल स्टेटमेंट्स यांनी केलेले आहेत मोहन भागवतांनी, ते जर निवडणुकीच्या आधी केले असते तर कुठलाच संघ प्रचारक किंवा संघाचा कार्यकर्ता भाजपाला त्यांनी मतदान केलं नसतं असं मला वाटतं. तर हे ॲक्च्युली एक प्रकारचा बनाव आहे की आणखी काय आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही. किंवा आधी जे ग्रहयुद्ध त्यांचं आतल्या आत चाललं होतं ते आता स्पष्टपणे बाहेर दिसायला लागलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण
जर यांना देशाचं समाजाचं जर संघाला किंवा RSSला जर हितसंबंध त्यांची जर देशासोबतची असते तर त्यांनी मणिपूरची घटना 1-1.5 वर्षापूर्वीच बोलली असती, ती आत्ता निवडणूक झाल्यानंतर ती बोलले नसते. बरेचसे बाकीचे विधान त्यांनी जे काही केलेले आहेत, म्हणजे अहंकार यांच्यामध्ये शिरलेला आहे. स्वयंसेवक हा काही निष्ठावान असतो, तो काही अहंकारी वगैरे नसतो, अशा प्रकारचं बोलणं वगैरे अशा बऱ्याचशा विधानांनी त्यांनी मोदींना अप्रत्यक्षपणे टोलेला गावलेले आहेत. तर हे मोदी आणि संघामध्ये भाजपमध्ये सगळं काही आलबेलं आहे किंवा सगळं काही ठीक आहे हे असं आपल्याला सांगता येत नाही, निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून या सगळ्यांचा जर विचार केला आपण, जर खरंच यांना विचार केला असता यांनी देशाचा किंवा समाजाचा संघाने, तर निवडणुकीच्या आधीच हे सगळे बोलले असते आणि त्यांचं जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा भाजपाला आणि मोदीला राहत आलेला आहे ते त्यांच्या लोकांनी सुद्धा त्याला समर्थन केलं नसतं आणि मोदी सत्तेतून पाय उतार झाले असते. आपल्याला मोदी सत्तेतून पाय उतार झाले असते तर त्यावेळेस देशहित आपल्याला काही प्रमाणात जपता आलं असतं. पण संघाने तसं न करता संघाने आपला अजेंडा जोपर्यंत रेटल्या जात आहे तोपर्यंत मोदीला समर्थन केलंय. आता मोदी कदाचित बहुमत मिळवू शकले नाही स्वतःच्या जोरावरती आणि ती एकाधिकारशाही पुढे नेऊ शकत नाही असं जेव्हा संघाला आणि भागवतांना वाटलं त्यावेळेस त्यांनी आपला पाठिंबा अप्रत्यक्षरित्या काढण्याचाच प्रयत्न आता यातून केलेला आहे की काय असं आपल्याला कळू शकतं. कारण आता जर बहुमताचं सरकार असेल ते कधीही पडू शकतं. ऍक्च्युली बहुमत नाही एनडीएला, म्हणजे भाजपाला आणि एनडीए च्या याच्यावरती जोरावरती त्यांनी सरकार स्थापलेलं आहे. पण नितीश कुमार झालं किंवा TDPचे नायडू झालं किंवा आणखी इतर जे घटक पक्ष आहेत त्यांचं जर पाठिंबा त्यांनी काढून घेतला तर हे एकाधिकारशाही हुकुमशाही पुढे चालू शकणार नाही आणि संघाचा अजेंडा कदाचित पुढे नेऊ शकणार नाहीत. आणि आपली मनमानी जी काही मोदी आणि शहा वगैरे करत आहेत, भाजप करत आहे, ते संघाला कुठंतरी म्हणजे धोकादायक आहे. संघाचा अजेंडा पूर्ण होणार नाही. या सगळ्या दृष्टी विचार करून कदाचित कालचे हे विधान मोहन भागवत यांनी केलेले असतील. काहीही असलं तरी मोदी आणि भाजप सत्तेतून जर बाहेर पडले तर देशाचा काही प्रमाणात का होईना जे काही आतापर्यंत नुकसान झालेलं ते नुकसान टळेल आणि फायदाच होईल असं मला वाटतं. तर हिम्मत असेल मोहन भागवतांमध्ये तर त्यांनी पुढे यावं आणि त्यांचे जे काही समर्थक भाजपचे नेते आहेत, संघाचे समर्थक नेते आहेत जे मोदींच्या विरोधात असतील तर त्यांनी सत्तेतून त्यांना बाहेर खेचलं पाहिजे. तसं आपण जर संघाचा इतिहास पाहिला, मी आधी बोललो त्या पद्धतीनं, संघाचा इतिहास काही चांगला राहिलेला नाही. 1925ला त्यांची स्थापना झाली तेव्हापासून त्यांनी कुठल्याही राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झेंडा 2000 पर्यंत 2002 पर्यंत त्यांनी आपल्या मुख्यालयावरती झेंडा फडकावला नाही. त्या स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांच्यातली कुठलीही एखादी व्यक्ती त्यामध्ये राहिलेली नाही. आता मागच्या काही वर्षात जर आपण महाराष्ट्रातले बॉम्बस्फोट किंवा देशभरातले बॉम्बस्फोट पाहिले तर प्रत्येक ठिकाणी RSSची म्हणजे लोक त्या ठिकाणी सापडतात, त्यांचे स्वयंसेवक आपल्याला सापडतात. बॉम्ब्स तयार करताना बॉम्ब्स फुटलेले आपण पाहतो. या सगळ्यांमध्ये RSSचा म्हणजे हे हात राहिलेला आहे. तर आपण काही राष्ट्रनिष्ठा वगैरे आपण संघाची म्हणू शकत नाही किंवा राष्ट्राच्या बाबतीत विचार करतात संघाचे लोक असंही नाही. यांचं चरित्रच एक विध्वंसक अशा प्रकारचं आहे. पण जर भागवत मोदींच्या विरोधात बोलत असतील तर नेमकं त्यांच्यामध्ये काहीतरी शिस्त हे आपल्याला कळून चुकतंय. आणि ह्या दोघांमध्ये जर वाद असतील तर ते वाद ते कधी मिटवतील किंवा मिटवणार नाहीत, पण देशासाठी त्याचा काही उपयोगही नाही. जर त्यांच्यात तणाव राहिला तर ते उलट देशहितासाठीच फायद्याचं राहील असं मला वाटतं. एनिवे, तर या दोघातला वाद जो काही आहे तो काही दिवसात बाहेर पडेलच. पडला नाही तरीही जर मोदी सत्तेतून बाहेर पडले तर हे देशहितासाठीच राहील असं मला वाटतं. तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो आणि जे काही देशहितासाठी आहे त्यासाठी आपण प्राणपणाने काम करत राहू. धन्यवाद.